आज आपण बनवणार आहे दाल ढोकली। त्यासाठी आपण गव्हाचं पीठ आपण 1 वाटी घेतला आहे, बेसन पीठ अर्धी वाटी घेतला आहे, 1 छोटी वाटी कांदा घेतला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, थोडासा तुकडा गुळाचा घेतला आहे, चवीनुसार मीठ, जिरे आणि मोहरी, 1 छोटी वाटी एवढे टमाटे कट करून घेतले आहेत, आणि लिंबू, कांदा, कोथिंबीर, थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे थोडे भाजून घेतले आहेत। दुसऱ्या बाजूला आपण कुकर बाजूला डाळ लावून घेतली आहे, 1 अर्धी वाटी घेतली आहे, त्यात थोडंसं हिंग चवी। इकडे आता आपण पीठ मळून घेऊया। 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, अर्धी वाटी बेसन पीठ आणि हळदी पावडर, अर्धा चवीनुसार मीठ टाकूया, कारण आपण डाळीमध्ये पण मीठ टाकलं आहे। हे पीठ आता आपण मळून घेणार आहोत। आपण मळून घेतलं आहे, आता 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूया। जास्त घट्ट किंवा पातळ नाही मळलेलं, एक मीडियम साइज मध्ये मळून घेतला आहे। झाकून ठेवूया 10 ते 15 मिनिटे। बघू शकता 10 ते 15 मिनिटे झाले आहेत, तर आपण असे छोटे छोटे गोल करून घ्यायला आहोत। थोडंसं पीठ लावून घेऊया, गव्हाचंच पीठ घेतलं आहे आपण, हे करून ते आपल्या हाताला चिटकणार नाही। एक असे मीडियम साइजचे बनवायचे, पाहू शकता। एक मधात असं छोटंसं करायचं गोल, एक होल करायचं त्याला। अशाच पद्धतीने आपण सर्व करून घेऊया। झालेली आहे आपली सर्व आपण ढोकळी ही बनवून घेतलेली आहे। आणि दुसरीकडे आपली डाळ पण कुकर तापला आहे, आपण 1-2 चमचे तूप घालून घेऊया। तुम्ही तेलात पण करू शकता, पण तेलापेक्षा तुपात छान होते। तूप तापलं की आपण त्यात टाकणार आहोत जिरे आणि मोहऱ्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता, कट केलेला कांदा घालून घेऊया। शेंगदाणे घालून घेऊया, टमाटे, 1-2 मिनिटे सर्व परतून घेऊया। अर्धा चमचा हळदी पावडर घालूया, हिरवी मिरची घालून घेऊया, आपण जी डाळ शिजून घेतली आहे ती पण घालून घेऊया। एक फुलपात्र एवढे पाणी ऍड करूया गरम। शिजताना आपण मीठ घालून घेतलं होतं, त्यामुळे आता थोडंसं टाकूया। 1 ते 2 उकळ्या काढून घेऊया। आता आपण त्यात एक आपली ढोकळी घालून घेऊया। जास्त जाडसर बनवल्या पण शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपण जास्त पातळ किंवा जाड नाही बनवायचं, एक मीडियम साइजचा बनवून घ्यायचा। गॅस आपण कमी करणार आहोत, जास्त हलवायच्या नाही, काही नाही। 1-2 फुलपात्रे एवढे पाणी ठेवलेलं आहे त्यांच्यावरती। ते 10 मिनिटे आपण फक्त झाकण ठेवणार आहोत, कुकरला शिट्टी बिट्टी करून नाही घेणार। दाल ढोकली बघू शकता, एक लिंबू
लिंबाची छोटीशी फोड आहे, लिंबाचा रस पिळून घेऊया. सर्व एकजीव करून घेऊया. वरतून थोडंसं तूप घालूया. खमंग अशी आपली डाळ ढोकली झाली आहे. ज्यांनी खमंग अशी आपली चविष्ट डाळ ढोकली झालेली आहे, बघू शकता. लगेच तुटती पण आहे, मऊ अशी शिजली पण आहे. खायला पण खूप छान लागते. लहान्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण खाऊ शकता अशी ही डाळ ढोकली आहे. नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.